मित्रांनो, तुम्ही हे ऐकलं असेल की 15 जुलैपासून मॉनिटायझेशन पॉलिसी YouTubeची चेंज करण्यात आली आहेत. मित्रांनो, काही यूट्यूबर आहे ते कंटेंट कोणत्या पद्धतीने कंटेंट तयार करत असतात आणि कोणाचे चॅनल डिलीट होणार आहेत, कोणाचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही, हे आपण YouTubeवरती व्हिडिओ पाहिला असेल. तर काही यूट्यूबर आहे हे घाबरून गेले आहे मित्रांनो. तर आपल्याला हे सविस्तर बघायचं YouTube चॅनल कोणते मॉनिटाईज होणार आहेत आणि कोणते चॅनल डिलीट होणार आहेत ते सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर तुम्ही सध्या आता यूट्यूबला बघत असाल, वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की हा चॅनल डिलीट होणार आहेत किंवा मॉनिटाईज होणार नाही असे तुम्ही पाहिलं असेल. परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्यता बघायचं आहे सविस्तर. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. होय मित्रांनो, 15 जुलै 2025 पासून यूट्यूब आपल्या मॉनिटायझेशन धोरणामध्ये मॉनिटायझेशन पॉलिसी चेंज केली आहेत. महत्त्वपूर्ण बदल करत आहे. याचा उद्देश मास प्रोड्यूस मोठ्या प्रमाणावर तयार केलेला, रिपिटेटिव्ह पुनरावृत्ती असलेला आणि इनऑथेंटिक अविश्वसनीय किंवा बनावट कंटेंट आळा घालण्यासाठी हा पॉलिसी लागू करण्यात आला आहे यूट्यूबला. याबद्दल अर्थ असा नाही की सर्व चॅनल मॉनिटाईज होणार नाहीत, तर त्या चॅनलवर परिणाम होईल जे खालील प्रकारच्या कंटेंट तयार करतात. आता कोणकोणते कंटेंट तयार करत असतात ते आपल्याला वन बाय वन पॉईंट बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, कारण तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघून तुम्हाला टेन्शन आलं असेल की आपलं चॅनलचं काय होईल, कारण तुम्ही AI जनरेट व्हॉइस यूज केला असेल किंवा मास प्रोड्यूस व्हिडिओ कंटेंट तयार केलं असेल. फर्स्ट पॉईंट आहे बघा, मास प्रोड्यूस किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट. यामध्ये असे व्हिडिओ येतात जे कमी प्रयत्नात मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात, ज्यात मानवी स्पर्श किंवा मौलिकता ओरिजिनॅलिटी कमी असते. उदाहरणार्थ, केवळ टेक्स्ट टू स्पीच व्हॉइस ओव्हर असलेले स्लाइड शो किंवा इतर ठिकाणून घेतलेले व्हिडिओ ज्यात फारसा बदल केलेला नाही. तर हा एक पॉईंट असेल. दुसरा पॉईंट आहे ऑथेंटिक कंटेंट. असा कंटेंट जो खरा नाही किंवा लोकांना दिशाभूल करणार आहेत असा कंटेंट असेल, तो मॉनिटाईज होणार नाही आणि ते त्या ठिकाणी यूट्यूबवरून त्या ठिकाणी चॅनल डिलीट करण्यात येणार आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे AI जनरेट कंटेंट. AI जनरेट कंटेंट म्हणजे यूट्यूब AIचा वापराला पूर्णपणे बंदी घालत नाही, पण जर तुमच्या व्हिडिओमध्ये केवळ AIचा वापर केला असेल आणि त्यात कोणताही मानवी विचार, विश्लेषण किंवा मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडिशनल नसेल, तर अशा व्हिडिओचे मॉनिटायझेशन रद्द होऊ शकते. तर बघा, हा दुसरा मुद्दा आहे. AI जनरेटने काय केले, पूर्णपणे बंदी लावलेली नाही, परंतु काही जे मानवी स्पर्श केलेले कंटेंट नसेल त्याला त्या ठिकाणी मॉनिटायझेशन त्याचं स्टॉप होणार आहेत. म्हणजे AI वापरून तयार केलेले व्हिडिओ ज्यात तुम्ही स्वतःची कमेंट्री, विश्लेषण किंवा मौलिकता जोडली नाही, ते मॉनिटायझेशन होण्याची शक्यता कमी आहे. तर बघा, तुमचं त्या ठिकाणी यूट्यूबवरती तुमचं त्या ठिकाणी व्हिडिओ असेल, परंतु तुम्ही त्या व्हिडिओवरती अर्निंग करू शकणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे कमी प्रयत्नात तयार केलेले कॉम्प्लेसेशन किंवा रिएक्शन व्हिडिओ. जर तुम्ही फक्त इतर व्हिडिओचे क्लिप वापरून किंवा त्यावर कमीत कमी प्रतिक्रिया देऊन व्हिडिओ बनवत असाल, तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये अधिक अर्थपूर्ण मूल्य, मॅग्निफुल व्हॅल्यू जोडावे लागेल. तर बघा, तुम्ही जे कंटेंट तयार केले आणि कॉम्प्लेसेशन किंवा रिएक्शन व्हिडिओ असेल तुमचं यूट्यूबवरती, जर तुम्ही फक्त इतर व्हिडिओ क्लिप वापरून किंवा त्यावर कमीत कमी प्रतिक्रिया देऊन व्हिडिओ बनवत असाल, तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये अधिक अर्थपूर्ण मूल्य, मॅग्निफुल व्हॅल्यू जोडावे लागेल. तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अर्निंग करू शकणार आहेत. अदरवाईज तुम्ही त्या ठिकाणी अर्निंग करू शकणार नाहीत. तर टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो की यूट्यूबवरती असं तुम्ही व्हिडिओ पाहिलं असेल की आता तुमचं चॅनल डिलीट होणार आहेत आणि तुमच्या व्हिडिओवरती मॉनिटायझेशन होणार नाही, असं तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ ऐकले असेल. परंतु तसं काही नाही मित्रांनो. तुम्ही मास प्रोड्यूस किंवा त्या ठिकाणी तुमचं त्या कंटेंटमध्ये तुमचं कॉमेंट्री, विश्लेषण किंवा मौलिकता जोडलेली नाही, तरच तुमचं त्या ठिकाणी व्हिडिओ काय होईल, मॉनिटायझेशन होणार नाहीत. चॅनल वगैरे काही डिलीट होणार नाही मित्रांनो. असं तुम्ही
यूट्यूबवरती व्हिडिओ बघून टेन्शन घेऊ नका. फक्त त्या ठिकाणी काय होईल, जो व्हिडिओ असेल आपला AI जनरेट असेल किंवा आपलं त्या ठिकाणी कंटेंट तयार केलेलं असेल, कारण लोकांना जे विश्लेषण करून तुम्ही त्या ठिकाणी मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडिशनल नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं त्या व्हिडिओवरती काय होत असेल, तुमचं अर्निंग होणार नाही. फक्त अर्निंग स्टॉप होणार आहेत, चॅनल डिलीट वगैरे होणार नाही. या बदलाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश काय आहे यूट्यूबला असं चॅनल पुरस्कृत करायचं आहे जे मौलिक आणि अर्सल ओरिजिनल ऑथेंटिक कंटेंट तयार करतात. म्हणजे असे व्हिडिओ ज्यामध्ये निर्मात्याचा स्वतःचा आवाज, दृष्टिकोन किंवा सर्जनशील प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. थोडक्यात, जर तुमचा चॅनल मौलिक, उच्च गुणवत्तेच्या आणि तुमच्या स्वतःच्या सर्जनशील प्रयत्नांनी बनवलेला कंटेंट तयार करत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जर तुम्ही कमी प्रयत्नात पूर्णवर्ती असलेले किंवा पूर्णपणे AI आधारित मानवी मूल्यवर्धनाशिवाय कंटेंट तयार करत असाल, तर तुम्हाला तुमच्या कंटेंट स्ट्रॅटेजीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. तर काही तुम्ही कंटेंट तयार करत असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही साऊंड फक्त त्या ठिकाणी ॲड करत असाल, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण यूट्यूबने काय केलं, AI जनरेट व्हिडिओ पूर्णपणे बॅन केलेले नाही. फक्त कंटेंट्स काही मिनिटांमध्येच कंटेंट तयार करत असतात. दुसऱ्यांचे एखादं क्लिप असेल, व्हिडिओ डाउनलोड करून आणि त्या व्हिडिओवरती जर तुम्ही AI जनरेट साऊंड लावलं असेल आणि तुम्ही कंटेंट जनरेट केलं असेल आणि तुमच्या यूट्यूबवरती तुम्ही अपलोड केलं असेल, तर त्या ठिकाणी काय होईल, तुमचं कंटेंट त्या ठिकाणी मॉनिटाईज होणार नाही आणि तुमचं त्या ठिकाणी चॅनल वगैरे डिलीट होणार नाही मित्रांनो. आणखी हे 3 पॉईंट आहे मित्रांनो. ही न्यू पॉलिसी आहे, 15 जुलैपासून यूट्यूब लागू करत आहेत. त्या नियमाचं उल्लंघन करणार नाही आणि हे काम करून घ्या, प्रायव्हेट करून घ्या. तुम्ही AI जनरेट केलेलं असेल व्हिडिओ, तर तुम्ही प्रायव्हेट करून घ्या. प्रायव्हेट केल्यानंतर तुम्हाला तुमचाच फायदा आहे मित्रांनो. नाहीतर तुमचं काय होईल, या ठिकाणी तुमचं चॅनलसुद्धा डिलीट होऊ शकतो. तर हे सावधने काम करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ आहे यूट्यूबला. तुम्ही पाहिलं असेल की असं होऊन जाईल, असं होऊन जाईल, असं होऊन जाईल, असं तुम्ही सोल्युशन पाहिलं असेल. तर काही यूट्यूबर काय करत आहेत, ते खोटी माहिती देत आहे आणि खोटी माहिती देऊन ते यूट्यूब जे काम करते, म्हणजे छोटे यूट्यूबर आहेत त्यांना घाबरवत आहे मित्रांनो. तर तसं करू नका. तुम्ही मोठे जर तुम्ही पाहिलं यूट्यूबर, तर मनोज दे असेल किंवा असे भरपूर सक्सेसफुल यूट्यूबर आहेत, त्यांनी असं व्हिडिओ अपलोड केले. त्यांच्या नादी लागू नका, कारण ते ऑलरेडी त्यांचं काम चालू आहे आणि ते व्ह्यूजसाठी काहीही करू शकतात मित्रांनो. तर आपलं छोटंसं चॅनल आहे, आपण खूप स्ट्रगल करत आहोत. आपल्यालाही पुढे जायचं आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं न ऐकता आपल्याला आपलं जो मेन पॉलिसी आहे आणि जे नियम आहे, ते व्यवस्थित तुम्ही एखाद्या चॅनलवरती व्यवस्थित बघा किंवा माझ्या चॅनलवरती मी ॲक्युरेट माहिती देतो. ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी यूज करा तुमच्या चॅनलवरती आणि प्रायव्हेटमध्ये व्हिडिओ करा किंवा डिलीट करू नका. प्रायव्हेट करा आणि प्रायव्हेट केल्यानंतर तुम्हाला त्याची ठिकाणी तुमचं जे ॲनालिटिकल तुमचं चॅनलचं जी ग्रोथ आहे, ती ग्रोथसुद्धा त्याच ठिकाणी असेल किंवा तुम्ही डिलीट केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डाऊनफॉलमध्ये येऊन जाणार आहे आणि पुन्हा तुम्हाला 2-3 महिने त्या ठिकाणी स्ट्रगल करावं लागेल आणि आपल्याला त्या रेंजमध्ये आपलं चॅनल घेऊन यावं लागेल. मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.